पर्यटकांचं आकर्षण असलेली काही पर्यटन स्थळं आता बंद झालेली आहेत। सुरक्षेच्या कारणास्तव रायगड जिल्ह्यातील देवकुंड धबधबा, सिक्रेट पॉइंट आणि ताम्हिणी घाट पूर्णपणे बंद करण्यात आले। पावसाळी हंगामात होणारी गर्दी आणि धोका लक्षात घेऊन माणगाव उपविभागीय प्रशासनाने हा निर्णय घेतला। पर्यटकांनी या भागात जाणं टाळावं असं आवाहन यावेळेस प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे। या संदर्भात अधिक माहिती देतील आमचे प्रतिनिधी सचिन कदम। सचिन, या सर्व पर्यटन स्थळांवर जाण्यासाठी वज्जाव करण्यात आलेला आहे, यामागची कारणं नेमकी काय, सविस्तर सांगा। महत्वाचं कारण असं आहे की अतिउत्साही पर्यटक व्हिडिओग्राफी असेल, रील्स बनवणं असेल किंवा सेल्फी काढणं असेल, याच्या नादामध्ये पर्यटनाचा अतिरेक करतात आणि याच्यामध्ये मोठमोठ्या घटना यापूर्वी घडलेल्या आहेत। यामध्ये अनेक लोकांच्या जीवावर देखील बेतलेला आहे। पावसाळ्यामध्ये अशी अवस्था असते की नदी आणि नाल्यांचं पाणी किंवा धबधब्यांचं पाणी कधी वाढेल, प्रवाह कधी बदलेल लक्षात येत नाही आणि अतिउत्साहाच्या भरामध्ये पर्यटक अडकतात आणि या पर्यटकांसोबतच जर का त्यावेळी परिस्थिती पाहिली तर बचाव पथकांचा देखील जीव धोक्यात आणला जातो त्यांचा जीव वाचवण्यासाठी। या पार्श्वभूमीवरती अशा ठिकाणी बंदी घालण्यात आलेली आहे। सिक्रेट पॉइंट असेल, नंतर देवकुंड धबधबा असेल, हे जे पॉइंट्स आहेत ते प्रचंड ट्रेकिंगसाठी किंवा पर्यटनासाठी धोकादायक आहेत। मात्र या ठिकाणी पर्यटक हौस मौज करण्यासाठी मोठ्या प्रमाणात जात असतात। नक्कीच सचिन, थोडक्यात हुल्लडबाजांना जरब बसवण्यासाठी किंवा त्यांच्यावर चाप लावण्यासाठी ही कारवाई करण्यात आलेली आहे। धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।